नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना युट्यूब चॅनलवरती तुमचा मनापासून सुस्वागत करतोय. तर मित्रांनो, आपण आज अशा ठिकाणी जाणार आहे ते म्हणजे जंगलात फक्त 2 ते 3 माणसं राहणार आहे. ती झोपडी आपण बघण्यासाठी जाणार आहे. त्याआधी चॅनल नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो, आपण जाणार आहे ती झोपडी बघायला आणि जंगल बघणार आहे आणि ती माणसं राहतात कुठं हे पण बघणार आहे. चला मित्रांनो, तुम्ही बघू शकतात ओढ्याला पण असं थोडंफार पाणी चाललेलं आहे बघा. आणि इतर जंगलामध्ये पाहू शकतात भरपूर असं घनदाट जंगल आहे. आणि त्या जंगलामध्ये फक्त संध्याकाळचं आणि दिवसा 2च माणसं राहतात. आपण त्यांना भेटण्यासाठी आलेले बघा. पाहू शकतात कसला जंगल आहे आणि पाणी पण पावसाळ्यामध्ये भरपूर असं पाणी असते. आता आपण त्यांच्या घराकडे चाललेले भरपूर असं आपल्याला रस्त्याने जात असताना चिखल पण असा भरपूर लागलेले आणि आपण हे बघा. आणि काही असे मोठमोठे पण झाडे आपल्याला बघायला भेटतात बघा. हे आंब्याचे झाडे आणि भरपूर असं जंगल आहे. या जंगलात ते 2 माणसं राहतात. आपण त्या माणसाला भेट देणार त्या माणसाली आणि त्यांची थोडी माहिती घेणार आहे आपण. चला मग, हे पाहू शकतात आपण रस्त्याने निघालेले. मस्त असे पावसाळ्यामध्ये वातावरण असतं इकडं यांच्याकडे. आणि हे बाजारा वगैरे कुठे जातं ते पण आपण हे करणार आहे. आणि समोर त्यांच्या घराच्या वर साईडला टावर आहे बघा. टावर पण तुम्हाला दिसू शकतो, बघू शकता तुम्ही टावर. आणि भरपूर असे धुके पण आलेले आणि ते आपण त्यांचं झोपडी पण बघणार आहेत आपण कशा प्रकारे आहे आणि तिथली राहतात कसे ते पण आपण विचारणारे सगळे. आणि जंगलातून येत असताना मला भरपूर असं भीती वाटली, कारण काही वाघ बीघ भेटला तर मग आपल्याला खाऊन टाकेल ना. अशा प्रकारे आपण चालले इकडं झोपडी बघण्यासाठी. हे बघा. आणि काही आपल्याला असं हिरवगार सुद्धा आपल्याला रस्त्यांना गवत दिसतंय पूर्ण असं हिरवं झालेले. आणि आपण बघा, हे बघा बांधायला सुद्धा गवत कशा प्रकारे छानपैकी आलेले बघा. आणि अशा प्रकारे आपण झोपडीपाशी पोचलेले. कुठं झोपडी म्हणजे घर आहे आणि त्या घरात 2च माणसं राहतात. भरपूर असं जंगल आहे आणि हे जंगलातून आपण एकटेच चाललेले. हे बघा. आणि रस्ता पण पाऊल वाटेन आपण चाललेली. हे बघा, इकडं लोकांची जनावरं पण बघायला भेटलेले आहेत आपल्याला. हे बघा मित्रांनो, हे घर आहे पूर्ण असं जंगलामध्ये. आणि असं तुम्ही पाहू शकता धुकं पण भरपूर आलेले आणि इथं आपल्याला जनावरं पण भेटलेले आहेत, म्हणजे गायका भेटलेले. आणि हे बघा धुकं कशा प्रकारे आले. असं घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलात फक्त आपल्याला एकच घर दिसतंय बघा. बाजूचा परिसर बघा, एक पण घर दिसत नाही आपल्याला. हा एकच घर दिसतो, याच्या पलीकडे एक पण घर नाही. आणि पूर्ण असा जंगल यायला वाघ बिगाची कसली भीती नसते इकडे लोकांना. हे बघा पाहू शकता. आणि इथं आपले फक्त गायके भेटलेले आहेत ह्याच जनावरांकडे. आणि पाऊस पण भरपूर झालेले आहे बघा. पूर्ण असं दबाडा भरलेले आहेत. आणि आपण आता ह्या घराकडे जाणार आहेत. समोर दिसतो बघा ते घर आहे, त्या घराकडे जाणार आहेत. बघू घरात माणसं आहेत का आपण पाहू. बघा आपल्याला इथं समोर कोळी दिसतात, पण मग ती काही आपण जवळ गेल्यानंतर ते पळून जातील इत्याद. मित्रांनो बघा, हे समोरच दिसतात ती कोल्हे. म्हणजे जंगलामध्ये कोल्हे असतात ते, म्हणजे अशा प्रकारे असतात. पण ते आता आपल्या व्हिडिओमध्ये एवढं नाही दिसतं भारी, पण मग ते एक दिवस तुम्हाला दाखवलं कोल्हे कशा प्रकारे ते आपल्याकडे जो बघत सुटलेत. हे बघा. आणि पूर्ण आपण झूम केले पण मग ती एवढी चांगली दिसते नाही. चला मग आपण ह्या घराकडे जाऊ.
पण एकटाच घर जंगलामध्ये राहतात, पूर्ण असं जंगल आहे. आणि याच घराकडे आपण निघालोय. चला मग जाऊया, तर कोण आहेत का नाही ते बघू आधी. हे बघा ती घरी, आणि तर घराचा परिसर आणि इथला जंगल आणि धुकं पण असं भरपूर आहे बघा. साईडनं पूर्ण असं जंगल आहे. आणि तर आजूबाजूला एकच वस्ती, आणि या वस्तीपाशी एकही घर नाही. अशा प्रकारे इकडे घनदाट जंगलामध्ये राहतात. आपण बघणार आहेत त्यांच्या घरात कोण आहे का नाही. हे बघा जुनं घर होतं, पूर्ण असं पडून गेलेलं, म्हणजे उस्तरून काढलेले. आणि बाहेरच असे आपल्याला बघा पाण्यासाठी पावसाळ्यामध्ये असे लावतात भरण्यासाठी. काय म्हणजे तटके बनवले काही, हे कुठला आला, कुठला आहे शेजाराच्याला ना. आणि फाट्या किती भरल्यात? आणि मग लाईटीचा कसा काय अर्ज बिर्ज? आणि वायरमॅन विचारायचं ना म्हणता ते एखादा खांबळा बनवा मध्ये. अरे किती खांबळे अखेर इथपर्यंत? मग ये लाईट, मग तो लाईट याची नाही का चालत? सौर ऊर्जा, सौर ऊर्जा ना. जमत असलं का? म्हणजे दोनच राहते आता, दोनच माणसं राहतात इथं, म्हणजे 3 माणसं. याचा ना 2 खोली भेटली होती इथं, आता भेटली ती. हा भेटली. तो गाय खावता कोण काय माहित, त्यानं उसाकडे इकडं इथं असेल ना इकडे खाली थोडस. तटकी बसेल का? पण तटकी बसेल तिथं. किती पेशंट गेले? म्हणजे 4 पेशंटची वारा बिरा नाही लागली तर. कुठं बसेल का बघ आधी. हा इथं बघ ना, कुठं तरी भेटलं तर भेटलं. कुठं पड त्याला लांब. आता 4 वाजले ना. बसते अशी तटकी एकदम फिट बसले रे. बरं इनायला किती टाइम लागला तिला इनायला? फेटनच आहे गेली का? बघा पाहू शकतात, घनदाट जंगलामध्ये फक्त 3च माणसं राहतात. बघ तुम्ही बघू शकता, पूर्ण असं धुकं बिकं आणि पूर्ण असं जंगल आहे. आणि या जंगलात फक्त आता 3च माणसं राहतात मित्रांनो. हे बघा पाहू शकतात. आणि हे घरी हे बघा.
तुम्ही बघू शकता मित्रांनो, फक्त आजोबा आपल्याला एकटेच भेटले, कारण घरामध्ये कोण नसल्यामुळे आपण जास्त वेळ थांबलो नाही. आणि आजोबांनी थोडी आपल्याला अशी थोडीशी मुलाखत दिली. त्याच्याबद्दल बाबांचे सुद्धा आपण थोडे धन्यवाद केले. आता आपण जाणार आहेत तर घरी. आणि भरपूर लांबे गावापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेली ही एकटे घर. आणि आपण जंगलातून अजूनही चाललेले, भरपूर असं जंगल आहे. चला मग मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. चला मग मित्रांनो, धन्यवाद, बाय बाय, थँक्यू. लाईक करा.